हिंगोलीत गरीब रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या सरकारी MRI सेंटरच्या कारभारावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। सरकारी रुग्णांना 15 दिवसापासून महिनाभर वेटिंग तर खाजगी रुग्णांचे MRI तुलनेनं तातडीनं होत असल्याचा आरोप आहे। धक्कादायक म्हणजे 3 महिन्यात सरकारी 414 रुग्णांच्या तुलनेत तब्बल 1067 खाजगी रुग्णांचे MRI करण्यात आले। त्यामुळे सरकारी जागेत सुरू असलेल्या या MRI सेंटरचा फायदा नेमका कोणाला होतोय हा प्रश्न उपस्थित होतोय। हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर MRI सेंटर सुरू झालं। गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना परत जिल्ह्यातील रुग्णालयात जाण्याची गरज भासू नये हा त्यामागचा उद्देश। मात्र आता याच MRI सेंटरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। सरकारी रुग्णांना MRI साठी 15 दिवसांपासून महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप आहे। 1-2 दिवस नव्हे, तब्बल महिनाभर वेटिंगवर राहण्याची वेळ काही रुग्णांवर येते। तर दुसरीकडे खाजगी रुग्णांची तपासणी तुलनेनं तातडीनं होत असल्याचा आरोपही आहे। अनावश्यक चाचण्यांना आळा घालावा असे शासनाचे निर्देश आहेत। म्हणून मग ह्या अनावश्यक चाचण्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने आणि MRI हे एका रुग्णाचा MRI करण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो। मग अशा वेळेस क्राऊड मॅनेजमेंटच्या दृष्टीने कुठली एमर्जन्सी नसते, अशा पेशंट करता आम्ही 3च MRIचं बंधन घातलेलं आहे। जेव्हा एमर्जन्सी एखाद्या रुग्णाचा MRI किंवा CT स्कॅन करायचं असतं त्यासाठी कुठलंही बंधन नाही। सरकारी रुग्ण 414, खासगी रुग्ण 1067। महिनानिहाय आकडेवारी: मे महिना सरकारी 119, खासगी 231 रुग्ण। जून महिन्यात बघूया, सरकारी 131, खासगी संख्या आहे 402। जुलै महिना सरकारी 164 रुग्ण, खाजगी 434 रुग्ण। एकूण सरकारी 414 आणि खाजगी 1067 रुग्ण। ही आकडेवारी पाहता गेल्या 3 महिन्यांमध्ये सरकारी रुग्णांपेक्षा खाजगी रुग्णांचे MRI अधिक झाल्याचं स्पष्ट होत आहे। सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना MRI साठी 15 दिवसांपासून महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असल्याचं सांगितलं जात आहे। तर खाजगी रुग्णांची तपासणी तुलनेनं लवकर होत असल्यानं सरकारी सुविधेच्या वापरासंदर्भात अधिकच प्रश्न उपस्थित होत आहेत। विशेष म्हणजे खाजगी डॉक्टर्सकडून MRI तपासणीसाठी रुग्णांना रेफर करण्यासाठी पार्ट्या आणि कमिशन दिलं जातं अशा चर्चा सुद्धा सुरू आहेत। मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अजूनही झालेली नाही। त्यामुळे सरकारी जागेत आणि सरकारी सुविधेचा वापर करून सुरू असलेल्या या MRI सेंटरचा नेमका फायदा कोणाला होतोय याचा खुलासा होणं गरजेचं आहे। अगोदर आलतो MRI साठी, तर आम्हाला एक तारीख दिली ती सर। ती तारीख 20-25 दिवस अशी लांब राहते। तिथून आम्हाला हे करतात सर, म्हणजे ते तारीख देतात, त्या तारीख दिल्याच्या नंतर आम्हाला तिथं MRI करायला यायला लागते। ताबडतोब असं करत नाहीत सर। आता खाजगीमध्ये करतात ना, पैसे दिल्याच्या नंतर इथं पण करतात ते, पण पैसे लागतात। आणि जर आम्हाला फ्रीमध्ये करायचं असेल तर तिच्यासाठी आम्हाला 1 तारीख देतात सर। ते 10-15 दिवस मग पेशंट जर एमर्जन्सी असेल आणि तुम्ही समजा सर पैसे लागत असतील तर मग इथं येऊन तरी काय फायदा आहे सर? मग ते प्रायव्हेटमध्ये केलेलं चांगलं आहे ना। सरकारी MRIचा फायदा नेमका कोणाला? सरकारी रुग्ण वेटिंगवर का? खासगी रुग्णांची तातडीनं तपासणी का? सरकारी रुग्णांचा वेटिंगचा वनवास कधी संपणार? 3 महिन्यात सरकारी 414 तर खाजगी 1067 MRI का? सुविधा चांगल्या आहेत आणि MRIला एरी खाजगीमध्ये आपल्याला 7-8 हजार लागतात, तिथं 2200 लागतात। सर्व व्यवस्था आहे, सर्व डॉक्टर लोक पण चांगले आहेत। कोट्यावधी रुपयांच्या निधीमधून उभारलेल्या या MRI सेंटरचा उद्देश सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांना दिलासा देणं हा होता। मात्र सरकारी रुग्णांना प्रतीक्षा आणि खाजगी रुग्णांना प्राधान्य मिळत असल्याच्या आरोपांमुळे या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या MRI सेंटरचा लाभ जो आहे तर सर्वसामान्य होणं अपेक्षित होता। कारण मात्र या परिस्थितीमध्ये जे आहे तर जे काही या ठिकाणी उपचार घेण्याचे रुग्ण आहेत यांना न होता खाजगी रुग्ण आहेत त्यांना होतोय। कारण जो काही जी काही फीस आहे ही फीस या ठिकाणी आकारली आहे आणि फीस सर्वाधिक जास्त जे आहेत या खाजगी रुग्णाकडून उकळली जात आहे। आणि जे काही सामान्य रुग्ण म्हणजे उपचार घेत असलेले जे काही रुग्ण आहेत यांना फक्त 3च MRI दिवसातून करण्याची मुभा देण्यात आलेली आहे। आता आरोग्य प्रशासन नेमकं काय कारवाई करतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सरकारी रुग्णांना तातडीनं MRI सुविधा मिळणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय।
संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली.